नमस्ते किसान साथियों, मैं गणेश किसान फिर से किसान कार्यशाला प्लेटफॉर्म पर आज हूँ अमरावती अचलपुर में। और अचलपुर में कई सारे नए किसान संतरा काफ़ी गड़बड़ हो चुका है। यहाँ पे संतरा उखाड़ कर फिर गेहूँ, कपास ये सारी चीज़ें कर रहे हैं। लेकिन जो किसान नए सिरे से बनाना प्लांटेशन में आ रहे हैं, केले की खेती में आ रहे हैं, तो उन किसानों को जो समस्या आ रही है, जैसे अभी इस प्लॉट में मैं हूँ, तो ये प्लॉट टिश्यू कल्चर का पौधा लगाया हुआ प्लॉट नहीं है, ये G9 का कंद लगाया हुआ प्लॉट है। लेकिन कंद में भी इतनी अच्छी फ्लावरिंग और लेंथ हम लोग ले सकते हैं। इसके पीछे का कारण और वजह क्या है, ये किसान से समझते हैं। एक्चुअल किसान पहली बार जब केला लगाता है तो या तो किसी का देखने से या किसी का सुनने से वो केला तो लगा लेता है, लेकिन जो हैंड होल्ड सपोर्ट या फिर उनको उसके बारे में परिपूर्ण पूरी जानकारी ये लगभग मिलना काफ़ी मुश्किल होती है। मिलती भी है तो वो एक उसके ओरे में होती है या फिर एक उसका दायरा होता है कि उसमें हर समय उनको नया प्रोडक्ट उनके हाथ में दिया जाता है। तो कहीं ना कहीं जेब का जो खर्चा है वो ज़्यादा होता है। उसलिए केला लगाने से पहले ही किसान बजट ले लेते हैं, केला लगाएंगे तो हमारे जेब का बजट क्या है, और वो लेना भी चाहिए। ऐसे ये किसान मेरे साथ नवयुवक किसान यहाँ पे जुड़े हुए हैं, उनसे मैं थोड़ी चर्चा करवा लेता हूँ, क्योंकि काफ़ी दुविधाजनक स्थिति थी इनकी जब इन्होंने केला लगाया। इनसे ही समझते हैं। भैया नमस्ते, आपका परिचय बताइए, हम लोग कहाँ पर हैं? नमस्कार, माझं नाव दीपक मनोहर धंडारे, मी राहणार सुलतानपूर अचलपूर आणि हे माझं शेत आहे। लागवडीला ही कंद कधी लागवड केलेले आहेत आणि लागवडीच्या नंतर तुम्हाला काय काय प्रॉब्लेम आले आणि ते रिपेअर कसे झाले? सुरुवातीला लागवण केली आहे 11 सप्टेंबरला। 11 सप्टेंबरला कंद लागवण केली आहे आणि सुरुवातीला आम्ही पहिले स्प्रिंकलरनं पाणी लावलं। तर केळी थोडी थोडी वाढत होती, जास्त हाईट काही येत नव्हती। खत वगैरे टाकले, त्यानंतर मग बुरशीचा अटॅक वगैरे झाला। मग तुषारसह परिचय झाला, त्यांना ते सिस्टीम सांगितली, त्या हिशोबानं चालवलं आणि भरपूर फायदा भेटला। त्यावेळेस ज्यावेळेस केळी छोटी होती, ज्यावेळेस तुम्ही स्प्रिंकलरचा वरनं पाणी देत होते आणि केळी वाढतच नव्हती, बरोबर, त्यावेळेस अशी कंडिशन झाली की केळी ठेवायची का काढून टाकायची, कारण मनस्थिती गडबड होती ना। तशा वेळेला तुम्ही अशा व्यक्तीसोबत जॉईन झालात की ज्याच्यामुळे आज तुम्हाला काहीतरी वेगळं वाटतं की नाही, केळीमध्ये गेलं पाहिजे, बरोबर। आज रेट कमी जरी असले तरी तुमचा खर्च कमी झालेला आहे, बरोबर, आणि खर्च कमी करून तुम्ही समाधानी आहात किंवा केळी माझ्या शेतामध्ये आताच्या टायमाला घड निघून आलेले आहेत। आणि ज्या कंडिशन मध्ये तुम्ही केळी काढली, आता बाहेर काढून आणलेली आहे, तशी याचं विक्री व्यवस्थापन होईपर्यंत बंच मॅनेजमेंट करणे, बंच मॅनेजमेंट केल्यानंतर त्याच्यावरती 1-2 स्प्रे घेणे आणि पाण्याला वापशा कंडिशन ठेवणे आणि त्या कंडिशन मध्ये याला काय फर्टिगेशन देणे, ह्या सगळ्यांचा जो काही मॅनेजमेंट आहे ते तुम्हाला तुषारकडून भेटून जाईल इथं। ऍक्च्युअल ह्या व्यक्तीला ह्या क्षेत्रामध्ये बऱ्यापैकी काही गोष्टी माहिती आहेत आणि जिथं ते अडकतो तिथं मला फोन करून किंवा फोटो व्हिडिओच्या माध्यमातून माझ्याशी संपर्क करून त्या बाबतीत पूर्ण माहिती घेऊन तुम्हाला सजेशन देतो, बरोबर। थोडीशी हेवी म्हणजे काळी जी राहते ना माती, ब्लॅक सॉइल, त्या पद्धतीचं हे क्षेत्र आहे आणि याच्या अंदर काहीतरी पीएच हाय झाला होता। तुम्ही नेहमी सांगतच राहता की हर जमिनीचा गुणधर्म वेगवेगळा आहे, बरोबर, म्हणून मी याच्या 2 गोष्टी तपासल्या, पाणी आणि माती थोडीशी। ओके, म्हटलं याच्या पीएच, कारण की अन्नद्रव्य अपटेकच करत नव्हतं, यांना 2 बेसल डोस टाकले ओके याच्या अंदर। केळीच्या मध्ये जे क्वालिटी पाहिजे ते काही दिसत नव्हती सुरुवातीला, ओके, म्हणजे लागवड केली त्यावेळेस पासून 2 महिन्यापर्यंत याची मनस्थिती अशी झाली होती की बा आता हे काय करायचं, मी दुसऱ्याच्या बागा पोहून आलो, ते वेगळ्या आहे, माझी बाग वेगळी, मग या जुळला माझ्यासोबत। तर त्यावेळेस पासून मी ह्या 2 गोष्टी तपासल्या आणि जे जे समजा प्रॉब्लेम आले ते पूर्ण याले डाटा शेड्यूल दिला
तू असं कर, तू तसं कर. बाकीचे अदर कंपनीवाले येत होते, ते वेगवेगळं सांगत होते, ते जे नाही ते खर्च करून टाकला, तरी काही रिझल्ट भेटले नाही. तर मग माझ्यासोबत जुळला त्या दिवसपासून याले बऱ्यापैकी 15 दिवसाच्या अंदर याले जे नवीन पत्ता राहते ते उगवलं आणि त्याच्या अंदर चांगले ते चॉकलेटी कलरचे डाग वगैरे, मग जसे जसे ते मॅच्युरिटी पाहिजे झाडाच्या अंदर ते दिसायला लागली. मग त्या पद्धतीनं मी ऍसिड ट्रीटमेंट हे ते हर गोष्ट याले जे पाहिजे तो म्हणत होता की बा हे मी पहिल्यांदा ऐकून राहिलो, म्हणजे हे असं कधी ऐकलं नाही. ब्लिचिंग पावडर, स्ट्रेप्टोमायसिन जे काही आहे त्या गोष्टी, अल्कोहोल, दारू वगैरे हे ते, की खडी साखर, बोर्ड शुगर, गूळ, बेसन, या गोष्टी सगळं नवीन होतं त्याच्यासाठी. आणि याला सांगणारे पे होते की हे आम्ही कधी पाहिलंच नाही. मी जे सांगत आहे ते कर, 100% विश्वास केला आणि हा त्याच्या समोर रिझल्ट भेटून आलेला. आणि जास्तीत जास्त याला डायरी मेंटेन करायला लावली, कारण की आपण खर्च लावून राहिलो, किती तारखेला काय केलं, ह्या गोष्टी सगळ्या. म्हणजे आपलं जे समजा एक विचार आहे की बिझनेस, शेती म्हणजे शेती नसून सन्या, कष्ट करून नसून सन्या, काहीतरी आपण व्यावसायिक असले हे त्याला समजून सांगितलं. तर त्याच्या लक्षात आलं बऱ्यापैकी. डायरी मेंटेन केली. 28 ते 30 रुपये झाडाचा खर्च झालेला आहे जास्तीत जास्त. आणि त्याचं रिझल्ट आपल्या डोळ्यासमोर दिसून आलेला आहे. जवळजवळ 15 ते 22च्या दरम्यान मधात कुठेतरी. आता यांना केला गुरु किट वगैरे दिलं होतं का तुम्ही त्यावेळेस? वेळ होऊन गेलेला. केला गुरु किट दिलेलं आहे त्याला, ते पण माझ्याकडे अवेलेबल नव्हतं आणि थोडा उशीर झाला होता याला. तर माझ्याजवळ हाफ केला गुरु किट होतं, तर ते ड्रिंचिंगसाठी त्याच्यामुळे तुम्हाला फायदा झाला असेल? फायदा झाला चांगला, म्हणजे बऱ्यापैकी फायदाही झाला. आणि दिसायला पण ते कलर शायनिंग त्यावेळेस चोकिंग प्रॉब्लेम आलता, म्हणजे पत्त एकसारखंच काढत होती आणि 2 पत्त्यामध्ये गॅप कमी राहत होती, ते छोटे छोटे असतात. केला गुरु किट, फवारणी, ड्रिंचिंग, जे समजा तुम्ही दिलेला शेड्यूल होता तो पूर्णपैकी आला दिला. तर 15 दिवसातच पत्ते वगैरे सगळे नवीन. आता नेहमी जितना भी केला किसान यहाँ पे आपके साथ में जोड़कर आएगा अभी, तो उनको एक साथ में लेकर चलना है, लेकिन एक गाइडलाइन नहीं देना है। ये आपको भी पता चल गया होगा कि मेरा हर किसान को गाइडलाइन देने का तरीका अलग है, बराबर, उस हिसाब से, है ना? बराबर। ओके, ठीक है, बराबर। ओके, थैंक यू।